काही भागांमध्ये पेरणी केल्यानंतर सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद पिकांवर पैसा किंवा वाणी म्हणजेच मिलीपीड या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो। मिलीपीड ही एक निशाचर कीड असून सामान्यतः सडणारी पाने तसेच काडी कचरा, कुजणाऱ्या वनस्पती इत्यादी पदार्थांना खाऊन उपजीविका करते। साधारणपणे निसर्गात यांची भूमिका कुजलेल्या काडी कचऱ्याचे विघटन करण्यास मदत करणारा प्राणी अशी आहे, परंतु जेव्हा त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते तेव्हा ते जमिनीवर संपर्कात येणारे रोपटे, अंकुरलेले बियाण्यांना खाऊन नुकसान करतात। जमिनीलगत रोपे कुरतडून टाकतात। पैसा किंवा वाणी किडींनी कुरतडल्यामुळे रोपांची संख्या कमी होऊन दुबार पेरणीची वेळ येऊ शकते। शेतकरी बांधवांनी जागरूक राहून पिकांचे निरीक्षण करून किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करावे। यासाठी शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेले काडी कचरा गोळा करून नष्ट करावा। वाणी रात्री सक्रिय असल्याने रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग करून ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले वाणी जमा करून मिठाच्या किंवा सापळाच्या द्रावणात टाकावेत। शेतातील आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करून बांधांवरील गवत व दगड काढून बांध मोकळा ठेवावा। बऱ्याचदा आर्द्रता किंवा घनदाट पिकात जास्त पाणी दिसल्यामुळे किंवा संध्याकाळी पिकात पाणी चालू ठेवल्यास वाणीचा प्रादुर्भाव वाढतो। जास्त आर्द्रता व अन्नाचा पुरवठा नसल्यास काही दिवसातच वाणी मरतात। ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्याला बीज प्रक्रिया केली आहे तेथे वाणीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे। पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी, त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या वाणी किडी उघड्या पडून नष्ट होतील। चांगला पाऊस पडल्यास या किडींचे नैसर्गिक नियंत्रण होते। पुढेही शेतीविषयक माहितीसाठी बघत राहा किसान राज।